नमस्कार. आनंददायी शनिवारची रूपरेखा. समाज परिवर्तन, समाजाचा सर्वांगीण विकास, सामाजिक आनंद हे सगळे घडविण्याची प्रक्रिया कुठे किंवा कुठून घडते, तर त्याचे एकमेव साधन म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण हे माणूस घडवणारे असावे, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. सध्या घडवणे या प्रक्रियेत फक्त विद्यार्थ्यांना शालेय विषयात पारंगत करणे, प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम संपवणे, परीक्षा घेणे व त्यामधून उत्तीर्ण आणि उत्तीर्ण ठरविणे एवढेच मर्यादित स्वरूप आहे. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व मिळवून प्रगती पुस्तक मिळविणे असा त्याचा संकुचित अर्थ झालेला आहे. एवढा संकुचितपणा असेल तर विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास कसा घडणार? त्यांना शिक्षणामधून आनंद कसा मिळणार? विद्यार्थ्याची गती कशी थांबणार? असे प्रश्न अनुत्तीर्ण आहेत. व्यक्तिमत्व विकासास वयाच्या 12 ते 14 वर्षापर्यंत म्हणजेच इयत्ता 8वीपर्यंत अधिक वेगाने होतो, असे मानसशास्त्र सांगते. त्यामुळे या वयातच विद्यार्थ्यांना सारासार विचार करणे, अनुभवातून शिकणे, कृती करणे, चौकस बनवणे, स्वतःची मते मोकळेपणाने व्यक्त करणे, शोधक वृत्ती निर्माण करणे, भीतियुक्त राहणे, चिकित्सक विचार करणे, समस्याचे निराकरण करणे, भावनांचे ताणतणावाचे समायोजन करून स्वची जाणीव दृढ करणे, ही कौशल्ये शिकवणे गरजेचे आहेत. ही जीवन कौशल्ये आहेत. हे फक्त पुस्तकी शिक्षणामधून होणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मूल्यसंस्कार किंवा आनंद हा पाठ्यपुस्तक वाचून निर्माण होत नाही. ती होतात कृतीमधून. त्याशिवाय अनुभवातून, खेळातून, कलेतून, पर्यटनातून, प्रात्यक्षिकातून, स्वयंनिर्मितीमधून आणि बहुतेक खेळातून हे साधता येते. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शालेय शिक्षणात सप्ताहाचा एक दिवस दप्तराविना शाळा हा विचार मांडला आहे. म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून आनंददायी शनिवार हा उपक्रम सुरू झालेला आहे. आनंददायी शनिवार इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या दिवशी शाळेत येताना दप्तर आणायचं नाही. जेवणाचा डब्बा व पाण्याची बाटली, रुमाल मात्र विद्यार्थ्याबरोबर असेल. या उपक्रमातून विद्यार्थ्याच्या बौद्धिक, सामाजिक, शारीरिक, भावनिक, सांस्कृतिक, नैतिक विकास अपेक्षित आहे. अभ्यासक्रमाशी निगडीत खेळ, कला, व्यावसायिक शिक्षण, कृतीद्वारे शिक्षण, क्षेत्रभेट, योग, प्राणायाम, ध्यान इत्यादीवर भर देण्यात आला आहे. जीवन समृद्ध करणे, समस्यांचे निराकरण करणे, आनंदाचा वाटा सापडवणे हे यामधून अपेक्षित आहे. शिक्षण आणि जीवन यांचे नातं दृढ झालं पाहिजे. आनंददायी शनिवार या उपक्रमासाठी शाळेतल्या विषय शिक्षकांनी एकत्र येऊन इयत्ता 1ली, 2री, इयत्ता 3री ते 5वी व इयत्ता 6वी ते 8वी या शैक्षणिक स्तरानुसार नियोजन करून अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार उपक्रमाची कार्यवाही करण्यासाठी कार्यपद्धतीचा आराखडा पुढील प्रमाणे. उपक्रमाचे नाव, पूर्वनियोजन, विकसित होणारे कौशल्य, आवश्यक साधनसामुग्री, शिक्षक कृती, विद्यार्थी कृती, अध्ययन निष्पत्ती. उपक्रमात पुढील कृतीचा समावेश आहे: क्षेत्रभेट, प्रात्यक्षिक, कृतीसह व्याख्यान, व्यावसायिक माहिती, स्वनिर्मिती, सर्वेक्षण, कला कौशल्य, क्रीडा कौशल्य, मुलाखती, बौद्धिक खेळ, गटचर्चा, गटकार्य, मानसशास्त्रीय खेळ, योग, प्राणायाम, ध्यान, संगीत आणि प्रार्थना, स्थानीय परिस्थिती, स्थानीय सोयी, साधनसामुग्री यानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे. वरील कृतीमध्ये शिक्षकांच्या नवनवीन कल्पनानुसार कृतीमध्ये अनेक कृतीची भर पडू शकते, किंबहुना पडावी ही अपेक्षा आहे. उपक्रमाचे उद्दिष्ट: विषयाचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व भावनिक कौशल्य विकसित करणे, शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे, विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे व
नैराश्यावर मात करण्याची क्षमता विकसित करणे. विद्यार्थ्यांची शिक्षणात अभिरुची वाढविणे. विद्यार्थ्यांना गुणवत्ता संवर्धनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे. विद्यार्थ्यांचे गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी करणे. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती व नेतृत्व गुण यांचा विकास करणे. विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय व उद्योगाबाबत माहिती देणे. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्याचा विकास करणे. विनाश्रम प्रतिष्ठेचे महत्त्व पटवून देणे. कृषीविषयक आवड व आदर निर्माण करणे. कृषीतील नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती देणे. लोकसेवा अधिनियमाबाबत जागृती निर्माण करणे. विद्यार्थ्याची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे. कृतीतून अध्ययनातून क्षमतापूर्ण सक्षम उत्पादक गट तयार करणे. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आनंददायी वातावरण तयार करून देणे. विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे. संपूर्ण उपक्रम पार पडल्यानंतर विद्यार्थ्याच्या निरीक्षणातून, सहभागातून, मुलाखतीतून, आकलन क्षमतेमधून, वैचारिक प्रगतीमधून आणि कौशल्य विकासातून अकारिक मूल्यमापन पद्धत वापरून झालेले बदल पाहता येतील, मोजता येतील. वागणे, बोलणे, चालणे, राहणे यामधून प्रत्यक्ष दिसतील. पुढील संभाव्य बदल अपेक्षित आहेत. 1. ध्यान, प्राणायाम व प्रार्थना. विद्यार्थ्यांनी मनाचे नियंत्रण करायला शिकतील. एकाग्रतेची क्षमता वाढेल. नवीन विषय शिकण्यास सज्ज होतील. 2. माहिती मिळवणे. आपले गाव, आपले शहर याविषयी प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता दृढ होईल. 3. मुलाखत. विद्यार्थी चौकस बनतील. मोठ्यांशी संवाद कसा साधावा याचे तंत्र आत्मसात करतील. 4. खेळ. शारीरिक विकास होईल. आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल. सर्वांशी आनंदाने व मिळून मिसळून वागण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल. 5. प्रयोग करणे. कुतूहल जागृत होईल. विज्ञानविषयी व पर्यायाने शाळेविषयी आवड निर्माण होईल. विज्ञान शिकण्यातला आनंद वाढीस लागेल. 6. अवांतर वाचन. विद्यार्थ्यांची वैचारिक उंची वाढेल. 7. कला शिक्षण. कृती करण्याची सवय लागेल. हाताचा वापर करणे वाढेल. कष्टाची सवय लागेल. नवनवीन कल्पना सुचतील. 8. क्षेत्रभेट. नियोजनाचे महत्त्व कळेल. समाजाशी एकरूप, पर्यावरणाशी जुळवून घेण्याची सुसंगत होतील. ज्ञानावर भर पडेल. अर्थसाक्षरता व कौशल्य विकासन. व्यावहारिक ज्ञानात ज्ञान वाढेल. गणिती, भाषिक खेळ विषयातल्या मूलभूत संकल्पना पक्क्या होण्यास मदत होतील. शिक्षणविषयक अनेकांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. विद्यार्थी शाळेत जाण्यास कंटाळा करतात, आळस करतात. दिवसेंदिवस विद्यार्थी अस्थिर बनत चाललेले आहेत. हे असे अनेक प्रश्न नुसते चर्चा करून सुटणार नाही. हे प्रश्न सोडवण्यासाठी आनंददायी शनिवार ही संकल्पना एक प्रयोग म्हणून करून बघण्यास हरकत नाही. पालकांनी, शिक्षकांनी, संस्था चालकांनी ही कल्पना यशस्वी करण्यासाठी संपूर्ण समाजाची मदत घ्यावी हीच अपेक्षा